आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। यंदाचा अल निनो शतकातला सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता आहे। ECMWF या ताज्या अंदाजामध्ये ही भीती व्यक्त होते। ECMWF ही युरोपीय देशांसाठीची वेधशाळा आहे। 1877 आणि 2015 पेक्षा यंदाचा अल निनो मोठा असेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे। अल निनोचा अंदाज व्यक्त करणारी ECMWF ही तिसरी वेधशाळा आहे। स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या प्राध्यापक पॉल राउंडिनचेही हेच भाष्य आहे। अल निनोमुळे तापमान वाढेल, दुष्काळ पडेल। अल निनोमुळे कुठे पूर येईल तर कुठे बर्फही वितळेल। कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर याचे मोठे परिणाम होतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर अल निनोचा भारतात नेमका कसा परिणाम होऊ शकतो आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। मध्य आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, तर भारतातल्या काही भागात उष्णतेची लाट येईल। खरीप आणि रबी उत्पादनावरही याचा परिणाम होईल। कृषी उत्पादन घटल्यानं अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम होतील।